सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने सोलापूरचे पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली। भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढणारे हिंदू, मुस्लिम, बौद्ध, शीख, ईसाई या सर्व समाज बांधवांच्या त्यागानं हा देश स्वतंत्र झाला आहे। परकीयांची गुलामगिरी झटकून या देशात मानव धर्माच्या कल्याणासाठी समर्पित असणारा समाज उभा करण्यासाठी अनेक राष्ट्रपुरुषांनी जनजागृती प्रबोधन करून उद्ध्वस्त झालेल्या या देशाला उभं केलं। त्यामुळे जगात हेवा वाटेल अशी बलाढ्य लोकशाही अस्तित्वात असताना हा भारत देश कोणत्याही दिशेने चाललाय याचा विचार करावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सध्या देशात प्रचंड महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कष्टकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत असताना मुद्दाहून आपण आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी फक्त सत्तेच्या हव्यासापोटी हिंदू मुस्लिमांमध्ये भांडणं लावून समाजातील युवकांना धार्मिक धर्मांधांचे धडे देण्याचे काम काही सामाजिक पुढारी जाणीवपूर्वक करत आहेत, असं प्रतिपादन काही प्रतिनिधी करत आहेत। त्यांना पाठीशी घालू नका, असं प्रतिपादन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा प्रदेश पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राशीद शेख यांनी केलं। सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना सोलापूरचे पोलीस उपायुक्त श्री विजय कबाडे यांच्याद्वारे सोलापूर शहर काँग्रेस जिल्हा अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष जुबैर कुरेशी, जिल्हा उपाध्यक्ष रशीद शेख, पश्चिम महाराष्ट्र सचिव अब्दुल रजाक कादरी यांच्या नेतृत्वाखाली यासंबंधी निवेदन देण्यात आलं। यावेळी शहर उपाध्यक्ष कायूम बलोल खाल, नूर अहमद नालवार, इलियास शेख, साजिद मकानदार, समीर पठाण, मुश्ताक लालकोट, इम्रान सय्यद यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।